नमस्कार. आपल्या अभ्यास वर्गाला आपण सुरुवात करूया. आतापर्यंत आपण 13 अध्याय अभ्यासलेले आहेत आणि आज आपण एक विशेष असं व्याख्यान आयोजित केलेलं आहे. विजयाताई सबनीस यांचं तणावमुक्त जीवन. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये येणारे ताणतणाव आणि ते कसे हँडल करायचे याचं मार्गदर्शन आपल्याला या व्याख्यानातून, या प्रवचनातून मिळणार आहे. आणि हे सगळं गीतेच्या आधारे कसं करायचं, संत साहित्याच्या आधारे कसं करायचं, हे आपल्याला मार्गदर्शन या प्रवचनातून होणार आहे. तर सुरुवातीला मी जयश्रीताई सोहनी यांना विनंती करते की त्यांनी अभंग म्हणावा आणि आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करावी. हॅलो, मी रामाचंच एक भजन म्हणणार आहे. नको यज्ञ याग, नको कर्मकांड, राम नाम घ्यावे मुखाने अखंड. राम नाम घ्यावे मुखाने अखंड. राम नाम घ्यावे मुखाने अखंड. आनंदे करावे संसाराचे काम, आनंदे करावे संसाराचे काम. मनी नित्य म्हणा मुखी राम नाम, मनी नित्य म्हणा मुखी राम नाम. रामाच्या नावाचा पडावा न खंड, रामाच्या नावाचा पडावा न खंड. राम नाम घ्यावे मुखाने अखंड, राम नाम घ्यावे मुखाने अखंड. राम नाम घ्यावे मुखाने अखंड. कधी वाळवंटे ओळतील पाय, कधी वाळवंटे ओळतील पाय. कधी मिष्टान्नाची मुखी पडे साय, कधी मिष्टान्नाची मुखी पडे साय. अविट पर्यंत नामाचे श्रीखंड, अविट पर्यंत नामाचे श्रीखंड. राम नाम घ्यावे मुखाने अखंड, राम नाम घ्यावे मुखाने अखंड. राम नाम घ्यावे मुखाने अखंड. मनाची शांतता चित्ती समाधान, मनाची शांतता चित्ती समाधान. राम नाम हाची मंत्र रामबाण, राम नाम हाची मंत्र रामबाण. रामाच्या नावाचा पडावा न खंड, रामाच्या नावाचा पडावा न खंड. राम नाम घ्यावे मुखाने अखंड, राम नाम घ्यावे मुखाने अखंड. मुखाने अखंड, मुखाने अखंड. खूप छान. छान झाला अभंग. मी आता आईला विनंती करते की तिने आपल्या निरूपणाला सुरुवात करावी. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमल अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सगळ्यांना नमस्कार. आज गीता ग्रुपवर बोलण्याची संधी दिली यासाठी प्रथम सगळ्यांना धन्यवाद. आज जो विषय घेतलाय तणावमुक्त जीवन, आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सगळ्यांची संवाद साधण्याची ही एक संधी आहे असं मी समजते. सगळे गीताप्रेमी आहेत आणि आता त्यांनी जो अभंग म्हटला की नाही, त्यामध्ये आपल्याला सगळं लक्षात की हाच एक मार्ग आहे. रामनाम घ्यावे अखंड निरंतर, हाच एक मार्ग आहे सगळ्यांसाठी. आपण गीता अभ्यासतोय आता जवळजवळ, मला वाटतं हा ग्रुप तयार होऊन सुद्धा 3 वर्ष झाली असतील. तर आपण गीता अभ्यासतोय असं हे कशासाठी आणि ती गीता अभ्यासावी असं आपल्याला का वाटतं, याचा जर विचार केला तर असं लक्षात येतं की आपल्या सगळ्यांनाच सध्याच्या काळात अनेक समस्यांना आणि प्रश्नांना सामोरं जावं लागतं. दैनंदिन ताणतणावातून मुक्त कसं व्हायचं यासाठी हा आजचा थोडासा विषय घेतलेला आहे की तणावमुक्त जीवन. वास्तविक पाहता आपण गीतेचा अभ्यास करतोय, संत साहित्याचा अभ्यास करतोय, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतोय, म्हणजे हा आपल्या तणावातनं मुक्त होण्यासाठीचाच मार्ग आहे. तरी सुद्धा हा विषय थोडासा घेतला, हा थोडा व्यापक दृष्टिकोनातनं. आणि तणावमुक्त जीवन किती जरी आपण म्हणलं की संत साहित्याचा अभ्यास केला, गीतेचा अभ्यास केला, तरी सुद्धा अजून सुद्धा असं सगळं आपण आपल्या अभ्यासार्थींना असं वाटत नाही की आम्हाला कुठलाही ताण नाही आणि आम्ही निश्चिंत आहोत. कुठंतरी ताण हा असतोच. आणि म्हणून थोडीशी एक संवाद साधण्याची ही इच्छा आहे आणि म्हणून हा विषय घेतलेला आहे की तणावमुक्त जीवन. तणाव आहेत म्हणून त्यातून मुक्त कसं व्हायचं हा प्रश्न आहे. तर पहिल्यांदा आपण असं बघूया की ताण कशामुळे येतो आणि कुठे येतो. ताण येतो तो नेमका कुठे येतो, तर ताण येतो तो मनावर येतो. कारण आपल्याला माहित आहे मन हे दिसत नाही, पण आपल्या दैनंदिन जीवनावर सगळ्यात जास्त परिणाम करणारं हे मनच आहे. पण मन कुठं आहे, कसं आहे हे मात्र आपल्याला सांगता येत नाही. आपण सगळ्यांनी 6वा अध्याय अभ्यासलाय, 13वा अध्याय अभ्यासलाय आणि त्या दोन्ही अध्यायांमध्ये मनाचं वर्णन आपण चांगलं ऐकलेलं आहे, मनाचा अभ्यासही आपण चांगला केलेला आहे. मन कसं आहे, तर माऊलींची ओवी आहे की मन कैसे केवळे ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे, एरवी रहाटावया थोडे त्रैलोक्य या. मन म्हणजे इतकं चंचल आहे की त्याचा जर विचार करायला गेलं आणि ते कसं आहे, कुठं आहे असा जर विचार करायला गेलं तर म्हणले ते सापडत नाही, दिसत नाही. अगदी शास्त्रज्ञांना सुद्धा आणि डॉक्टरांना सुद्धा, जे अगदी मेंदूचे डॉक्टर आहेत आपण असं म्हणतो की नाही, तर त्यांना सुद्धा मन नेमकं काय आहे हे सांगता येणार नाही. ते मेंदूचा ऑपरेशन करतील, पण हे मन नेमकं कुठं आहे, ते कसं कार्य करतं हे त्यांनाही सापडलेलं नाही. पण आम्हाला भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे, संतांनी आम्हाला ते सांगितलेलं आहे. आणि म्हणून माऊली काय म्हणतात की हे मन कसं आहे हे सांगता येत नाही, पण रहाटावा या थोडे त्रैलोक्य या मनाला हिंडायला त्रैलोक्य अपुरं पडतं म्हटलं. कारण का, तर ते अत्यंत चंचल असं मन आहे आणि ह्या मनाचा भटकण्याचा जो वेग आहे तो इतका प्रचंड वेग आहे की प्रकाशाचा वेग, वाऱ्याचा वेग सुद्धा कमी पडेल इतका या मनाचा वेग आहे. आणि अशा ह्या मनावर अतिशय चंचल असल्यामुळं ताण येतो. आता मनावर ताण येतो हे आपल्याला लक्षात आलं, पण हा का येतो ह्याचा थोडासा विचार करायचा आहे. बघा, तसं विचार करायला गेलं तर आजकालचं जीवन जे आहे की नाही, तसं खूप सुखसोयींनी आणि सगळ्या आपल्याला ज्या सुख मिळालेल्या आहेत सुखसोयी, ह्या सगळ्याचा जर विचार केला तर प्रत्येक अशापाशी भौतिक सुखाची सगळी साधनं आहेत, भरपूर साधनं आहेत. पूर्वीच्या मानाने जर विचार केला
तर समृद्धी आहे. बाजारामध्ये गेलो तर पूर्वी फक्त केळ, पेरू, सीताफळ, डाळिंब अशी फळं असायची. आज आपण जर गेलो तर बघितलं तर किवी, ड्रॅगन फ्रूट हे आपण जी नावं सुद्धा कधी ऐकली नव्हती, अशी फळं अगदी लहान गावामध्ये सुद्धा आपल्याला मिळतात. सगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याला मिळतात. मग ताण याचं कारण काय आहे? कारण तसं म्हणलं तर सुख समृद्धी आहे. पूर्वी आम्ही बदाम आणायचो का नाही, अगदी मोजून 50 ग्रॅमच्या भाषेत. आज ड्रायफ्रुट्सच्या पाट्या आणि स्पेशल दुकानं ठिकठिकाणी दिसतात. तयार खाद्यपदार्थांची तर रेलचेल आहे. 5-10 पावलांवर अशी दुकानं दिसतात. बरं, कुठल्या एखाद्या बाईला विचारा, तिच्यापाशी कपाटात ड्रेस आणि साड्या इतके पडलेत की मोजदाद सुद्धा त्याची करता येणार नाही. मोबाईल फोन घरातल्या प्रत्येकापाशी आहे. घरात जेवढी माणसं तेवढे मोबाईल फोन आहेत. अगदी कामगारांना सुद्धा मोबाईल असतो, कारण त्यांना तर तो आवश्यकच आहे. विचार करायला गेलं तर सगळ्यांच्याकडं घरामध्ये 2 व्हीलर आहेत, 4 व्हीलर आहेत. म्हणजे तसा एक समाजाच्याकडे बघितल्यानंतर एक वर्ग असा आहे की ह्या सुख समृद्धी सगळीकडे आहे. संपूर्ण सगळ्यांच्याकडे आहे असं म्हणत नाही मी, पण तरी सुद्धा एक बराचसा समाजाचा वर्ग असा आहे की त्यांच्याकडे एखाद्या फॅमिलीकडे 2 व्हीलर, 4 व्हीलर ही सब नुसतं एकच 4 व्हीलर किंवा एकच 2 व्हीलर असं नाही. असं भरपूर सुख समृद्धी आहे. आपलं स्वतःचं घर आहे. मग जीवन इतकं सुखसोयींनी युक्त असताना ताण कशाचा येतो? पूर्वीचा काळ असा होता की लँडलाईन फोन सुद्धा माणसांच्या पाशी नव्हते. माणसं जर घराच्या बाहेर पडली तर पुन्हा परत घरी येईपर्यंत त्यांच्याशी संवाद साधणं हे अशक्य होतं. एक माझाच अनुभव सांगते. साधारण 66-67ची घटना आहे. नुकतीच BA करून स्वामी विवेकानंद संस्थेमध्ये पाटणला शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाले होते. नवीनच होते. स्टाफ रूम आणि मुख्याध्यापकांची केबिन ही जवळजवळ होती. शाळेचा एकच फोन असायचा, तो त्यांच्या केबिनमध्ये असायचा. आणि मला पिरियडिक ऑफ असल्यामुळं मी स्टाफ रूम मध्ये बसले होते. मुख्याध्यापकांना काही कामासाठी बाहेर जायचं होतं आणि संस्थाचालक बापूजी साळुंखे यांचा फोन येण्याची शक्यता होती. त्यांना काही निरोप सांगायचा होता. तेव्हा सर स्टाफ रूम मध्ये आले आणि म्हणाले, मॅडम असा असा एक महत्वाचा फोन येईल, त्यांना एवढा निरोप सांगा. असं म्हणून सर निघून गेले. सर निघून गेले, पण माझ्या छातीतली धडधड वाढली, मनावर ताण आला. फोन कधी हातात धरला नव्हता. कोणती बाजू कानाला लावायची आणि कोणती तोंडापुढं धरायची हेही माहीत नव्हतं. संस्थाचालकांचा फोन म्हणजे सगळ्यात संबंध संस्थेचे, महाराष्ट्रभर ही मोठी संस्था आणि अशा संस्था चालकांचा फोन. मनातल्या मनात प्रार्थना केली, सर लवकर येऊ देत किंवा फोनच यायला नको. पण असा विचार करते तोपर्यंत नेमकी रिंग वाजली. घाबरत घाबरत फोन हातात घेतला आणि कोण बोलतंय हे विचारल्या आधीच धडाधड निरोप सांगून मोकळी झाली. असं वाटलं मनावरचं ओझं उतरलं आणि पलीकडून हसल्याचा आवाज आला. जाणवलं मला, पण तो कर्मधर्म संयोगाने तो बापूजी साळुंखेंचाच म्हणजे संस्था चालकांचाच फोन होता, दुसऱ्या कोणाचा नव्हता. पण वडिलांच्या वयाचे होते. त्यांनी माझी अडचण लक्षात घेतली आणि त्यांनी हसून मला सांगितलं की घाबरू नका बाई, असा असा निरोप सर तुमच्या हेडमास्तरांना सांगा. आणि त्यांनी ओळखलं की या मुलीने पहिल्यांदाच फोन हातात धरलेला असावा. आज जर विचार केला तर आता मी हे प्रवचन ऑनलाईन करते. अनेक प्रवचनं ऑनलाईन झालेली आहेत. 100 लोक जॉईन असतात. कधी कुणाला बघितलेलं नसतं. इंग्लंड अमेरिकेतही लोक जॉईन होतात. 50-60 वर्षामध्ये एवढा मोठा फरक पडलेला आपल्याला जाणवतो. म्हणजे इतक्या सुखसोयी आज आपल्याला झालेल्या आहेत. मग तरी सुद्धा ताण का वाढलाय? जग जवळ आलंय असं आपण नेहमी म्हणतो,
पण तरी सुद्धा ताण वाढलाय. आणि हा मनावरचा ताण वाढण्याचं कारण काय आहे असा जर थोडासा विचार करायला गेलं तर प्रथम आपण त्या कारणांचा जरा विचार करूया. पहिलं कारण म्हणजे काय आहे तर स्पर्धेचं युग आहे. प्रत्येकाला वाटतं आपण मागं पडता कामा नये. शक्यतो आपण टॉपला असायला पाहिजे. अगदी शाळेतल्या मुलापासून आम्हा ज्येष्ठ नागरिक लोकांच्या पर्यंत आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की मी जगाच्या मागं आहे असं होता कामा नये. मला राजकारण कळलं पाहिजे, जग कुठं काय चाललेलं आहे हे मला कळलं पाहिजे आणि त्यासाठी मी सतत अलर्ट पाहिजे. साहजिकच काय होतं न कळत एक मनावर ताण येतो. दुसरं कारण म्हणजे आम्हाला एकाच वेळी अनेक गोष्टी करायच्या असतात. मल्टीटास्किंगचा जमाना आहे म्हणतो ना आपण, तसं आहे. आणि त्यामुळं ताण येतो. एखादा डॉक्टर असतो, व्यवसायाचा भाग आहे, दिवसभर अवघड कॉम्प्लिकेटेड केसेस आलेल्या असतात, ओपीडी असते, शरीर मन अगदी थकून गेलेलं असतं, ऑपरेशन्स झालेली असतात आणि अचानक एखादी इमर्जन्सी केस येते. व्यवसायाचा भाग असतो, बांधिलकी असते, नाही म्हणता येत नाही, पण शरीर तर आंबून गेलेलं असतं, मग त्याचा ताण मनावर येतो. आता एखादा इंजिनियर बघा तुम्ही, IT काम करणारा इंजिनियर आहे, त्याला एक 8-10 जणांचा मिळून ग्रुप असतो. त्या सगळ्यांना मिळून एक प्रोजेक्ट दिलेला असतो. मोबाईलची छोटीशी चिप करायची असते आणि त्यामध्ये इतकी गुंतागुंत असते की एक छोटीशी जरी चूक झाली तरी हजारो रुपयांचं नुकसान होणार असतं. या नुकसानीला आपण कारणीभूत होऊ नये म्हणून प्रत्येक इंजिनियरच्या मनावर एक प्रकारचा ताण असतो. ग्रुप लीडरलाही त्याला तर प्रोजेक्ट ठराविक दिवसात पूर्ण करायचा असतो, त्यालाही ताण येतो. म्हणजे हे व्यवसायातले जे ताण आहेत हे थोडेसे अपरिहार्य आहेत, हे आपण गृहीत धरू. मग तसं CA असू दे, वकील असू दे, शिक्षक असू दे, प्रत्येकाला आपल्या नोकरीत आणि व्यवसायात काही ना काही ताण हा असतोच. माणसांना काय वाटतं गृहिणीचं काय आहे, गृहिणीला काही ताण नाही, पण तिला अनेक आघाड्यांवर लढावं लागतं. मुलांचे डबे, युनिफॉर्म, त्यांची बसची वेळ, त्यांचा अभ्यास, घरातल्या वृद्धांचे प्रश्न, बाजारहाट, बँका, सगळं तिला बघावं लागतं. आणि शिवाय दिवसभर काम करून कष्ट करून संध्याकाळी काय ऐकून घ्यावं लागतं तर दिवसभर काय मोकळीच असतेस की काय करतेस दिवसभर न. आता ज्येष्ठ नागरिकांचा ताण हा वेगळाच असतो. साधारण आपण असं म्हणतो की 60 नंतरचे जे आहेत हे ज्येष्ठ नागरिक आहेत. समजा आपण असं विचार करूया की हे ज्येष्ठ नागरिक एकत्र कुटुंबामध्ये आपण राहतोय, मुलं आहेत, नातवंड आहेत, सुना आहेत. कशाचा ताण येतो मग तर त्यांच्याशी जमवून घ्यायला लागतं. काही गोष्टी आपल्याला पटत नाहीत पण तरी सुद्धा त्या गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतात, समजून घ्यावं लागतं. न पटत असणाऱ्या गोष्टींना सुद्धा आपल्याला सामोरं जावं लागतं. नकळत ताण येतो. बरं आपण असं म्हणूया की दोघंच राहतायत, दोघं राहतात म्हटल्यानंतर काय ताण येण्याचं कारण, तिथंही ताण आहेच ना. कारण का तर दोघंच आहेत, दोघांपैकी एखाद्याला जर तब्येतीचा काही प्रश्न निर्माण झाला तर दुसऱ्या माणसाने एकट्याने काय करायचं. दोघांच्याही मनावर हा एक प्रकारचा सतत ताण असतो की काही झालं तर आपलं काय. पण एखादी एकटंच कोणीतरी राहत असेल तर त्याचा ताण आणखीनच वेगळा आहे. म्हणजे जर विचार करायला गेलं तर सगळ्यांच्यावर एक प्रकारचा ताण हा मनावर आहेच. अगदी 5 वर्षाचा मुलगा सुद्धा म्हणेल काय, तो सुद्धा हल्ली म्हणतो आई मला टेन्शन आले. अशा प्रकारे हा ताण हा अपरिहार्य झाल्यासारखी आज अवस्था आहे. मग यावर उपाय काय, यातून मार्ग कसा काढायचा, आपल्या पुढं प्रश्न पडतो. आणि काहीतरी मार्ग तर काढायलाच हवा. मला
एक आठवलं की LICचं एक ब्रीद वाक्य आहे. त्यांचं काय म्हण, योगक्षेमम वहाम्यहम, जीवन के साथ आणि जीवन के बाद आम्ही तुमचा योगक्षेम चालवू. हे कुठून घेतलं हो त्यांनी? योगक्षेमम वहाम्यहम हे जे ब्रीद वाक्य त्यांनी घेतलेलं आहे, हे LICने कुठून घेतलं? ते सांगतात आम्हाला की आम्ही तुमची पूर्णपणाने काळजी घेऊ, तुमचा योगक्षेम आम्ही चालवू. LIC काळजी घेणार असते, पण तुम्ही आधी काहीतरी प्रीमियम भरा, ही त्यांची अट आहे. आणि हे वाक्य त्यांनी घेतलंय कुठून? तर आमच्या गीतेमधूनच घेतलंय. गीता काय सांगते? अनन्यास चिंतयन्तो माम योगक्षेमम वहाम्यहम, अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम वहाम्यहम. भगवंतांनी जे गीतेमध्ये सांगितलेलं आहे ते ब्रीद वाक्य LICने ठरवलेलं आहे. आणि आम्ही तुमची काळजी घेऊ, अगदी जीवन के साथ जीवन के बाद, असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. वास्तविक पाहता भगवंतांनी आम्हाला योगक्षेमम वहाम्यहम हे आश्वासन 5000 वर्षापूर्वीच दिलेलं आहे. पण त्यांनी आमच्यापाशी कुठलाही प्रीमियम मागितलेला नाही. वास्तविक पाहतात त्यांनी आम्हाला, भगवंतांनी आम्हाला शुद्ध हवा दिली, शुद्ध पाणी, अन्न भरपूर, अशा सगळ्या गोष्टी आम्हाला पुरवलेल्या आहेत. आणि तरी सुद्धा सूर्यप्रकाश, स्वच्छ सूर्यप्रकाश, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, अन्न, हे सगळं काही अगदी निसर्ग संपत्ती आम्हाला भरपूर बहार केली. पण भगवंतांनी आम्हाला कुठलाही प्रीमियम मागितलेला नाही. भगवंतांची एकच अपेक्षा आहे आमच्याकडे. म्हणजे किती फरक आहे बघा तुम्ही. भगवंतांची आमच्याकडे एकच अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? की अनन्यास चिंतयन्तो माम, अनन्य भावाने मला शरण ये म्हटले. अनन्य भावाने म्हणजे माझं अनन्य भावाने चिंतन कर आणि अनन्य भावाने मला शरण ये. अनन्य म्हणजे काय? न अन्य, परमेश्वरावर निष्ठा ठेवायची. ती कशी निष्ठा ठेवायची? तर पूर्णपणाने भगवंतावर निष्ठा आहे, परमेश्वरावर निष्ठा ठेवायची. त्याचं सामर्थ्य ओळखायचं. कारण का? तर तो सर्व सत्ताधीश आहे, सर्वव्यापी आहे आणि तो सर्वज्ञ आहे. त्याला तुम्ही भगवंत म्हणा, नाहीतर ईश्वराची शक्ती म्हणा, निसर्ग म्हणा. एखादा कोणीतरी असा असेल की बाबा आम्ही आपला आता गीता ग्रुप आहे वास्तविक पाहता, पण तरी सुद्धा एखादा कोणी आपल्याला भेटला असा की बा आम्ही भगवंत मानत नाही, तुम्ही निसर्ग म्हणा. तर निसर्ग मग आपल्याला खूप काही शिकवतो. निसर्गाने आम्हाला जे आता मी मगाशी सांगितलं का नाही, तसं सगळं काही दिलेलं आहे. भगवंताने आम्हाला सगळं काही दिलेलं आहे. पण हे सगळं आम्ही काय केलंय? आमच्या नद्या आम्ही खराब केल्या, हवेमधलं प्रदूषण आम्हीच वाढवलं. शुद्ध अन्न आम्हाला वास्तविक पाहता निर्भेळ अशा प्रकारचं अन्न आम्हाला पिकवता येतच जमिनीमधून, पण आम्ही आमच्या फायद्यासाठी काय केलं? त्याला अशा प्रकारची खतं घातली आणि अशा प्रकारच्या फळांना इंजेक्शनची वगैरे सोय केली की ती फळं लवकर पिकावीत, शेतामध्ये लवकर पिकं यावीत. यासाठी आम्ही जे असे काही मार्ग अवलंबलेले आहेत शेतकऱ्यांनी सुद्धा, की त्याच्यामुळं आम्ही निसर्गाच्या विरुद्ध जातोय. आणि सगळा निसर्ग बिघडवण्याचं काम हे खरं म्हणजे माणसाने केलेलं आहे. निसर्ग आम्हाला खूप काही शिकवतो. आपण जर बघितलं तर निसर्गामध्ये पृथ्वी, ग्रह, तारे, तुम्ही आकाशाकडे बघा, आकाशामध्ये ग्रह आहेत, तारे आहेत, आकाशगंगा आहेत, सूर्यमाला आहेत. हे सगळे म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते. पुन्हा ग्रह, तारे, आकाशगंगा, सूर्यमाला, ह्या सगळ्यांना सुद्धा गती आहे आणि ते सगळेजण फिरत असतात. पण ही सगळी व्यवस्था कशी आहे? तर निसर्ग निर्मित आणि स्वयंचलित अशी ही विश्वव्यवस्था आहे. सगळे ग्रह तारे त्यांना एक गती ठरवून दिलेली आहे.
त्या गतीने ते फिरतात आणि त्यांना फिरण्याची जी दिशा ठरवून दिलेली आहे की नाही, त्या दिशेनेच ते फिरतात. असं जर झालं की त्यांनी एकदम दिशा बदलली किंवा त्यांनी जर गती वाढवली तर काय होईल? आकाशामध्ये स्फोट होतील. पण ही निसर्ग निर्मित आणि स्वयंचलित अशी ही जी विश्वव्यवस्था आहे का नाही, त्यामध्ये निसर्ग आपले नियम जे काय आहेत ते पाळतो. ते निसर्ग नियमांच्या बाहेर निसर्ग जात नाही. पण माणसं मात्र काय करतात? कुठलेही नियम पाळत नाहीत. आणि त्यामुळं काय होतं? तर त्यामुळे एक प्रकारचे ताण निर्माण होतात. सुख समृद्धी असून सुद्धा, सर्व सोयी सुविधा असून सुद्धा न कळत हे ताण निर्माण होतात. का? तर आम्हाला प्रत्येकाला स्वतंत्र आम्हाला बुद्धी दिलेली आहे आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही जे करू तेच योग्य. आणि त्यामुळं प्रत्येक माणूस बुद्धीचा उपयोग करून जसं मनाला येईल तसं वागत जातो. दुसऱ्याचा विचार करत नाही आणि त्याचा परिणाम ताण येण्यावर होतो. आता मग ह्या सगळ्या ह्याच्यावर आपल्याला उपाय शोधायचा आहे. भगवंताने आम्हाला प्रीमियम कुठलाही प्रीमियम मागितलेला नाहीये. पण त्यासाठी आम्हाला काय करायला पाहिजे? तर आम्हाला भगवंताला अनन्य भावाने शरण जायचंय. म्हणजे आम्हाला भगवंताचं महत्व ओळखायला पाहिजे आणि भगवंतावर अत्यंत श्रद्धा ठेवून, अतिशय निष्ठा ठेवून आम्हाला आमचा व्यवहार करायला पाहिजे. म्हणजे आमचा जो गीता ग्रंथ आहे, हा गीता ग्रंथ आम्हाला आता 13वा अध्याय तुमचा झालाय म्हणल्यानंतर आतापर्यंत तुम्हाला गीतेचं महत्व तर खूप चांगलं कळलेलं आहे. हा आमचा गीता ग्रंथ हा सर्वांना मान्य असा ग्रंथ आहे. अगदी पाश्चात्यांनी उचलून धरलेला असा हा ग्रंथ आहे. आणि आम्हाला गीता असं सांगते की अनन्यास चिंतयन्त माम, न अन्य. म्हणजे आम्हाला कुणाचाही आधार वाटायला नको, मुलांचा आधार वाटायला नको, नातेवाईकांचा आधार वाटायला नको, शेजाऱ्यांचा आधार वाटायला नको. वास्तविक पाहता आमचं कसं होतं? आम्हाला ह्या सगळ्यांचा आधार वाटतो आणि म्हणून आम्ही अगदी दोघं राहत असलेले ज्येष्ठ नागरिक सुद्धा काय विचार करतात? जरा संध्याकाळच्याला एकत्र येऊया, एखाद्या बागेत एकत्र बसूया, एकमेकांची सुखदुःख सांगूया, आपले नातेवाईक आपल्या जवळ असावेत की जेणेकरून आपल्या नातेवाईकांची वेळेला आपल्याला मदत होईल. हा सगळा विचार चुकीचा नाहीये, पण तरी सुद्धा सगळ्यात खरा जर आधार कोणाचा असेल तर तो आपल्याला भगवंताचा आधार आहे. पैशाचा आधार, मुलांचा आधार, नातेवाईकांचा आधार, सत्तेचा आधार हा जरी असला तरी त्याच्यावर पूर्णपणाने अवलंबून राहता येत नाही. कारण काय? तर व्यवहारामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की प्रयत्न करून सुद्धा खूप वेळेला आपल्याला यश येत नाही. आमचं कर्तृत्व कुठंतरी कमी पडतं. खूप वेळेला असंही दिसतं की आम्ही फार प्रयत्न केलेले नाही आहेत, पण आमच्या थोड्याफार प्रयत्नांना आम्हाला भरघोस यश मिळालेलं आहे. मग हे सगळं कशामुळं? हितच आम्हाला परमेश्वराची आठवण येते. याला आम्ही दैव म्हणतो, कधी प्रारब्ध म्हणतो, कधी नशीब म्हणतो. खरं तर ही असते भगवंताची इच्छा. ईश्वर इच्छा बलेयसी आपण जे म्हणतो की नाही, त्याचं कारण असं आहे की आम्हाला भगवंतांनी गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे, तुमचा स्वधर्म तुम्ही सांभाळा, म्हणजे मग तुम्हाला कुठलाही प्रश्न येणार नाही. पण ते झालेलं नसतं. कदाचित आमचं काहीतरी पूर्वपुण्याही कमी असते, त्यामुळे आमच्या प्रयत्नांना यश येत नसतं. कदाचित आमची पूर्वपुण्याही इतकी भरघोस असती की आम्ही अगदी हात लावू तिथं आम्ही सोनं करू असे म्हणण्याची अवस्था असते. हे सगळं जे आहे की नाही, हे गीता आम्हाला शिकवते. नुकतंच काय झालं, एक डॉक्टरांचा व्हिडिओ पाहिला बरं का. कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर होते. 30 वर्षाची त्यांची प्रॅक्टिस, हजारो शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या होत्या. आणि त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं ते थोडंसं सांगते, म्हणजे आपल्याला ते थोडंसं मार्गदर्शक आहे म्हणून सांगते.
त्यांनी काय सांगितलं की म्हणाले आमचे वडील पहाटे ब्राह्म मुहूर्तावर उठायचे. आता डॉक्टरांच्या तोंडातून हा ब्राह्म मुहूर्त शब्द ऐकल्यानंतरच मी चाट पडले, कारण आजकाल काय झालंय, ब्राह्म मुहूर्त हा शब्द सुद्धा फार जणांना माहिती नाहीये. ब्राह्म मुहूर्त याचा अर्थ पहाटे 3-3:30 पासून सूर्योदयाच्या अगोदरचा जो वेळ आहे त्याला ब्राह्म मुहूर्त असं म्हटलेलं आहे. आणि हा जो ब्राह्म मुहूर्त आहे की नाही, त्यांनी सांगितलं की आमचे वडील ब्राह्म मुहूर्तावर उठायचे, ध्यानधारणा करायचे, वयाच्या 80व्या वर्षापर्यंत कसलाही त्रास नाही, खडखडीत तब्येत, रोज 2 मैल चालायचे, आपली सगळी कामं आपणच करायचे आणि हसतमुख असायचे. हे ऐकल्यानंतर थोडंसं आठवलं, आजचं जीवन सगळं आठवलं की आज माणसं उशिरापर्यंत जागतात, TV बघत बसतात, मोबाईलवर बघत बसतात आणि झोपायला 12-1, त्यामुळे उठायला परत 9 वाजतात. म्हणजे संपूर्ण टाइम टेबल जे आजच्या नवीन पिढीचं आहे की नाही, त्याचा विचार जर केला तर हा ब्राह्ममुहूर्त हा शब्दच लोकांना माहिती नाही. हा ब्राह्ममुहूर्त म्हणजे नेमकं काय? हा ब्राह्ममुहूर्त हा जो शब्द आहे का नाही, ऋषी आणि साधू यांच्या शब्दकोशातला हा शब्द आहे. ब्राह्ममुहूर्त म्हणजे ही जी वेळ आहे ना, या वेळेला निसर्गामध्ये खूप मोठी एनर्जी असते. ऑक्सिजन ह्या वेळेला प्रचंड असतो आणि तुम्ही जर या वेळेला जर मेडिटेशन करायला बसलात, तुम्ही जर ध्यानधारणा करायला या वेळेला बसलात, तर ती वातावरणातली जी एनर्जी आहे ती तुमचं मन कॅच करू शकते. तुमचं मन या एनर्जीशी जोडलं जातं. वातावरणातला ऑक्सिजन तुम्हाला अगदी फुकट मिळतो. ज्या ऑक्सिजनसाठी आपण कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलंय की त्या ऑक्सिजनचा पुरवठाच कमी पडायला लागला होता. तो ऑक्सिजन आपल्याला निसर्गामध्ये अगदी फुकट मिळतोय. पण ती वेळ मात्र कोणती आहे, तर ती ब्राह्ममुहूर्ताची वेळ आहे. कुठलाही प्रीमियम न भरता आपल्याला हा सगळा निसर्गाने दिलेला जो लाभ आहे तो सगळा मिळत असतो. मग तुम्ही या वेळेला पहाटे उठून प्राणायाम करा, योग साधना करा, हाच तुमचा प्रीमियम आहे. अध्यात्मामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे या ब्राह्ममुहूर्तावरची. त्यांनी काय सांगितलंय की जे पुण्यपुरुष जे संत होऊन गेले की नाही, तर ते जे सगळे संत ज्यांना पुन्हा ह्या लोकांच्या कल्याणासाठी अवतार घ्यायचा आहे, असे काही संत पुरुषांचे, पुण्यपुरुषांचे आत्मे जे पुन्हा अवतार घेणार आहेत, अशांचे आत्मे सूक्ष्म रूपाने वातावरणामध्ये म्हणजे हिरण्यगर्भामध्ये वावरत असतात. जर आपण ब्राह्ममुहूर्तावर जर ध्यान करत असू तर त्यांच्या या आत्म्यांच्या ठिकाणी असलेली जी शक्ती आहे ती शक्ती आपल्याला मिळते, कारण त्यांच्याशी आपलं ट्युनिंग होतं आणि या पुण्यपुरुषांच्या आत्म्यांकडून आपल्याला एनर्जी प्राप्त होते. म्हणून ध्यान करणारे या आत्म्यांशी एकरूप होऊन त्यांच्याकडून एनर्जी प्राप्त करून घेऊ शकतात. हा एवढा मोठा फायदा. आणि म्हणून पूर्वीच्या काळचे जर आपण जर विचार केला तर पूर्वीच्या काळचं माणसांची आयुष्य अत्यंत निरोगी अशा प्रकारचे असायचे, हे आपल्या लक्षात येतं. आता डॉक्टरांनी आणखीन एक गोष्ट सांगितली की म्हणले कोणत्याही डॉक्टरच्या हातात देव नाचत असतो. हे त्यांचं वाक्य आहे बरं का, डॉक्टरांचं वाक्य आहे की डॉक्टरांच्या हातात देव नाचत असतो. हातात देव नाचत असतो म्हणजे काय हो? आपल्याला तर सगुण रूपातल्या मूर्ती माहिती आहेत आणि हातात देव कसा नाचणार? तर देव नाचतो याचा अर्थ देवाच्या ठिकाणी असणारी जी शक्ती आहे ती शक्ती डॉक्टरांच्या हातात असते. फक्त काय म्हणले की त्याची आठवण ठेवायला पाहिजे. आणि डॉक्टरांनी स्वतःचा अनुभव असा सांगितला की मी ऑपरेशनला जाताना देवाच्या प्रतिमेसमोर उभा राहतो. किती? 1-2च मिनिटं. आणि भगवंताला अशी प्रार्थना करतो, अशी विनंती करतो की तुम्ही माझ्याबरोबर चला, ऑपरेशन होईपर्यंत माझ्याबरोबर राहा, माझ्या हातात थांबा.
मग कितीही अवघड ऑपरेशन असलं तरी म्हणले मला टेन्शन येत नाही. बुद्धी माझी, कौशल्य वापरून ऑपरेशन करणारा मीच असतो. अर्थात बुद्धीसुद्धा आणि कौशल्यसुद्धा हे परमेश्वरानेच दिलेलं आहे, हेही त्यांनी मान्य केलं बरं का. आणि म्हणून त्यांनी असं सांगितलं की भगवंताला अशी 1-2च मिनिटं मी प्रार्थना केल्यानंतर मला अशी श्रद्धा आहे की तो भगवंत माझ्याबरोबर असतो. तो कसा असतो माझ्याबरोबर? तर साहजिकच आहे की तो शक्तिरूपाने माझ्याबरोबर असतो आणि माझ्या श्रद्धेमुळं तो माझ्या बोटामध्ये येऊन बसतो. म्हणजेच ती शक्ती माझ्या पोटामध्ये येते आणि मग कोणतंही ऑपरेशन कधीही आत्तापर्यंत म्हणले फेल गेलेलं नाही. 1000पेक्षा जास्त अशा प्रकारचे ऑपरेशन्स झाली. कार्डिओलॉजिस्ट आहेत, हृदयावरचे ऑपरेशन्स असतात, शस्त्रक्रिया असतात. कधीही म्हणले एकही ऑपरेशन, कधी एकही शस्त्रक्रिया ही असफल झालेली नाहीये. विज्ञाननिष्ठ अशी ही माणसं जेव्हा देवावर श्रद्धा ठेवतात तेव्हा आम्ही थोडासा कुठेतरी विचार करायला पाहिजे. आम्ही काय करतो? संकट आलं की त्याची प्रार्थना करतो. काम झालं की त्याला विसरून जातो. अगदी मुलं सुद्धा बघा, परीक्षा आली की देवाला जाऊन नमस्कार करतील, देवापुढे थोडीशी खडीसाखर ठेवतील आणि देवा मला पास कर म्हणून सांगतील. वास्तविक पाहता अभ्यास हा ज्याचा त्यानंच करायचा आहे, हे आपण मुलांना पालकांनी शिकवायला पाहिजे. कारण का तर आमच्या गीतेने असं सांगितलेलं आहे की उद्धरेद आत्मनात्मानम, तुझा उद्धार तूच करायचंस. कष्ट आपणच करायचे आहेत. मुलांनी अभ्यास आपला आपणच करायचा आहे किंवा आम्ही सुद्धा तरुण माणसांनी सुद्धा सगळ्यांनीच प्रयत्न हे आपले आपणच करायचे. आम्हाला गीतेने जे शिकवलंय तो स्वधर्म जो सांगितलाय तो स्वधर्म सुद्धा आमचा आम्ही सांभाळायचा आहे. आमची कर्तव्य आम्ही पार पाडायचे. पण हे सगळं करत असताना त्या परमेश्वराला आम्ही विसरायचं नाहीये. त्या परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवून अनन्यास चिंतयंतो मम, अनन्य भावाने त्याला शरण जाऊन आम्ही आमची कामं व्यवस्थित करायची. आणि त्या डॉक्टरांनी सांगितलेली आणखीन एक गोष्ट सांगते अनुभव. त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडं नेहमी पेसमेकर बदलण्यासाठी पेशंट येतात. आता म्हणले माझा अनुभव नाही, तो डॉक्टरांनी सांगितलेला अनुभव सांगते की हे पेसमेकर बदलणं हे 1-2 मिनिटाचं म्हणले काम असतं. काही फार ठराविक काळानंतर तो पेसमेकर बदलावा लागतो. एक काढायचा आणि दुसरा बसवायचा. पेशंटला कुठलीही रिस्क नसती, कुठलाही धोका नसतो. पण म्हणले एक दिवस असं झालं की पेसमेकर काढला आणि दुसरा बसवताना शॉर्ट सर्किट झालं आणि स्ट्रेट लाईन आली. पेशंटला धोका निर्माण झाला. मग त्यांनी डॉक्टरांनी मसाज वगैरे करून सगळं काही ठीक केलं. पेशंट ठीक झाला, तो परत गेला घरी. पण त्यांनी एक अनुभव असा सांगितला की म्हणजे हा पेशंट मला पुन्हा जेव्हा भेटला तेव्हा त्यानं काय सांगितलं की म्हणजे डॉक्टर तुमच्यामुळं मला शंकराचं दर्शन झालं. म्हणजे काय झालं, तुम्ही मला कैलासात नेलं आणि मला शंकराचं दर्शन घडवलं. मी लहानपणापासून म्हणले शंकराची पूजा करतो, शंकराला बेल वाहतो, शंकराची श्रद्धेने पूजा करत असतो. आणि त्यानं एकदा तरी मला दर्शन द्यावं अशी माझी इच्छा होती. त्या दिवशी म्हणले मी कैलासात गेलो आणि तुमच्यामुळं मला भोलेनाथाचं दर्शन झालं. भोलेनाथांनी आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावर ठेवला आणि मी खाली आलो. हा डॉक्टरांनी सांगितलेला अनुभव आहे बरं का. तर डॉक्टर काय म्हणले की पेशंट खरंच वर जाऊन परत आला होता. एक थोडा वेळ त्याचा या जगाशी संपर्क तुटला होता. पण त्या डॉक्टरांची श्रद्धा आणि पेशंटचंही आयुष्यभर केलेली शंकराची भक्ती, एक सेकंदभर का होईना त्याला शंकराचं दर्शन झालं आणि पेशंट पुन्हा चांगला परतही आला. म्हणजे हे जे आहे की नाही की माणूस जर मनापासून परमेश्वराला शरण जाईल, त्याच्यावर जर त्याची नितांत श्रद्धा ठेवेल तर भगवंत आपली इच्छा निश्चितपणाने पुरवतील. हे या प्रसंगातून
आपल्याला जाणवलं की अगदी ह्या जगाशी संपर्क तुटला, पण तेवढ्या 1 सेकंद 2 सेकंदामध्ये का होईना त्याला फक्त शंकराचंच दर्शन झालं. हे फार महत्वाचं आहे. ही ईश शक्तीवरचा हा दृढ विश्वास आहे. आणि असा जर विश्वास असेल तर आम्हाला कोणत्याही प्रकारचा ताण येण्याचं कारण नाही. आणि विज्ञाननिष्ठ डॉक्टर हे आम्हाला असं सांगतायत की तुम्ही परमेश्वरावर दृढ श्रद्धा ठेवा, दृढ विश्वास ठेवा, मग तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ताण येण्याचं कारण नाही. आता बघा, आपण ह्या ज्या जगामध्ये राहतो, आपली सगळ्यांची काय एक तक्रार असते सांगू का, की अवतीभोवतीची जी माणसं आहेत का नाही ती स्वार्थी आहेत. आम्ही खूप चांगलं वागतो, पण आमच्या अवतीभोवतीची जी माणसं आहेत का नाही, कोणी दुष्ट आहेत, कोणी स्वार्थी आहेत, कोणी कपटी आहेत, आणि त्यामुळं आम्हालाही त्यांच्याशी तसं वागावं लागतं. आम्हालाही कपटकर व्यवहारात वागताना, आम्हाला त्यांच्याबरोबर वागताना आम्हाला कपट करावं लागतं, कारस्थान करावं लागतं, वाईट वागावं लागतं. कारण का, तर आम्हाला भेटणारी माणसं सगळी अशी आहेत. हा अगदी सगळ्यांचा अनुभव असतो की आम्ही अभ्यास करतो गीतेचा, पण तरी सुद्धा व्यवहारात वागताना आम्हाला कसं इतकं वागणं, गीतेने सांगितलंय तसं वागणं व्यवहारामध्ये आम्हाला शक्य नाही, असा आमचा प्रश्न असतो. आणि त्यामुळं काय होतं, आमच्या मनावरचे ताण वाढत जातात, असं म्हटलेलं आहे. आता एक बघा उदाहरण घेऊया आपण, की जंगलामध्ये जर आपण बघितलं तर जंगलामध्ये वाघ, सिंहांसारखे क्रूर प्राणी आहेत, लांडगे, कोल्हे असे लबाड प्राणी आहेत. आणि त्याच जंगलामध्ये हरिण आहे, झेब्रा आहे, सशासारखे प्राणी आहेत. म्हणजे तिथल्या जंगलामध्ये हे सगळ्या प्रकारचे प्राणी आहेत आणि ते तिथं राहतात. आपल्या ह्या माणसांच्या जगामध्ये सुद्धा आपण जर असा विचार केला की अवतीभोवती असणारच माणसं, अशी दुष्ट माणसं असतील, कपटी माणसं असतील, स्वार्थी माणसं असतील, हे सगळं असणारच आहे. पण आम्ही ज्या गीतेचा अभ्यास करतोय त्या गीतेच्या अभ्यासाने आम्हाला या सगळ्यांशी नकळत जुळवून घेण्याची जी शक्ती मिळालेली आहे का नाही, ही शक्ती आम्हाला गीतेच्या अभ्यासाने मिळते. आणि त्यामुळं समोरचा माणूस कितीही दुष्ट असला, कितीही कपटी असला, कितीही कारस्थानी असला, तरी सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचा ताण, टेन्शन येत नाही. का, तर आम्ही गृहीत धरलेलं आहे की अशी माणसं असणारच आहेत आणि अशांच्या मध्येच आम्हाला वावरायचंय. अशांच्या मध्ये वावरत असतानाच आम्हाला आमचं मन शांत ठेवायचंय, स्वस्थ ठेवायचंय, कुठल्याही प्रकारचा ताण आम्हाला येऊन द्यायचा नाहीये. असा जर आम्ही विचार करत गेलो का नाही, तर आपोआप आमच्या मनावरचा ताण कमी होईल. कारण का, तर मन कसं आहे की मन बंधनातही टाकणारं आहे आणि मन मुक्त करणारे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो असं म्हटलेलं आहे. ते बंधनातही टाकणार आहे आणि मुक्त करणारही मन आहे. त्यामुळं गीतेच्या अभ्यासासाठी सगळ्यांनी अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारचा ताण आपल्या मनावर येऊ द्यायचा नाहीये. आणखीन एक मार्ग आहे, म्हणजे न कळत तो गीतेने सांगितलेला मार्ग आहे. काय सांगितलंय की आपण आपला मी मोठा करायचा. आपला मी मोठा करायचा म्हणजे काय हो, तर माझा स्वभाव मी जितका संकुचित करेन का नाही, तितका माझा त्रास वाढेल. मी माझा मोठा करायचा म्हणजे मी माझं मन मोठं करायचं. मी माझ्यापुरता किंवा माझ्या कुटुंबापुरता विचार न करता अनेकांना मी माझ्यामध्ये सामावून घ्यायचं. आता आम्ही काय करणार असं आपल्याला वाटतं की आम्ही काय इतरांना आमच्या म्हणजे आम्ही कसं सामावून घेणार, हे कसं शक्य आहे असं आम्हाला वाटतं. खूप वेळेला असं आम्ही म्हणतो की आमच्या पुढचेच प्रश्न इतके आहेत आणि आमचे आम्हाला सोडवता येत नाहीत, तर आम्ही इतरांचे प्रश्न कसे सोडवणार. वास्तविक पाहता कसं आहे की एक तर आम्ही गीतेचा अभ्यास करतोय, दुसरी गोष्ट की आत्तापर्यंतच्या आयुष्यभराच्या अनुभवातून आपण कितीतरी गोष्टी शिकलेल्या असतो. आतापर्यंत जे काही आयुष्य आम्ही जगलो
त्या आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला कितीतरी अनुभव आलेले असतात आणि त्या अनुभवाच्या जोरावर आमच्या असं लक्षात येतं की आमच्या अवतीभोवती असे कितीतरी तरुण मुलं आहेत, मुली आहेत की त्यांच्या पुढं अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न त्यांना सोडवताना त्यांना त्रास होतोय. अशा वेळेला जर एखाद्या तरुण मुलाला, मुलीला जर आपण पाठीवर हात ठेवून त्यांचा प्रश्न ऐकून घेतला, अगदी महारथी आपल्या घरातले असतील असं नाही, आपली नातवंड असतील, कदाचित बहिणीच्याकडची नातवंड असतील, भावाचे नातवंड असतील, शेजारी पाजारी कोणीतरी असतील, जी तरुण पिढी, जी तरुण मुलं जी आपल्यामध्ये आहेत, त्यांचे जर प्रश्न कदाचित त्यांचे व्यवसायातले, नोकरीतले, शिक्षणातले प्रश्न आपल्याला कळणार नाहीत, पण त्यांच्या पुढे काहीतरी समस्या आहेत, त्यांच्या पुढे काहीतरी प्रश्न आहेत, हे जर आपल्या लक्षात आलं आणि आपण फार काही करायचं नाहीये, एक पाठीवर हात ठेवून आश्वासक शब्दामध्ये जर आपण एवढंच काही त्यांना म्हटलं की सगळं काही ठीक होईल, तो परमेश्वर पाठीशी आहे, काळजी करू नकोस, एवढं जर म्हणलं ना तरी सुद्धा समोरच्या माणसाला धीर येतो आणि मग हळूहळू तो आपली समस्या आपल्याला सांगायला लागतो. पण त्यासाठी आपण त्याच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायला पाहिजे. आणि आणखीन एक गोष्ट आहे की त्याला नाउमेद न करता आपण त्याचं सगळं म्हणणं जे काय आहे ते आपण ऐकून घेतलं पाहिजे. आणि एखाद्याने आपली जर समस्या सांगितली तर ती षटकरणी होणार नाही असा विश्वास त्याला आपण द्यायला पाहिजे. कारण एकदा जर आपण 4 जणांना त्याची समस्या सांगून त्याचा विश्वास गमावला तर पुन्हा आपल्यापाशी कोणीही समस्या सांगायला येणार नाही. पण या गीतेच्या अभ्यासार्थींना आणि एक ठराविक वयानंतर आपल्या घरचे जर प्रश्न आपण, आता आपल्याला फारसे प्रश्न नाही आहेत, कारण काय आपण प्रश्न सुद्धा कसा आहे आपणच ओढवून घेणार, आपणच ते सोडवणार किंवा आपणच ते वाढवणार किंवा आपणच ते कमी करणार. तर असं एक ठराविक 60 वयानंतर, आता आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत, तर आता आम्हाला इतर, कारण काय आहे हे जे वय आहे की नाही, हे वय म्हणजे असं म्हणतात की हे दानपर्व आहे. हे दानपर्व म्हणजे काय, तर तुमच्यापाशी जर पैसे असतील तर तुम्ही त्या ज्या काही सार्वजनिक संस्था आहेत, समाजकार्य करणाऱ्या संस्था आहेत, त्यांना आर्थिक मदत करा. तुमच्या अनुभवाचा फायदा तुमच्यापाशी येणाऱ्या, तुमच्या सहवासात येणाऱ्या तरुण पिढीला करून द्या. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. संतांचे अंतःकरण इतरांचे दुःख पाहून कळवळत असत आणि त्यामुळे त्यांना स्वतःच्या दुःखाची जाणीवच नव्हती. संतांचे पासून आम्हाला हे शिकायचंय. सारखं जर आम्ही आमचीच दुःख जर कवटाळून बसलो, कुणी मान देत नाहीये, घरात असं वागतात, शेजारी असं वागतात, असं म्हणून आपण जर सारखं जर दुःखी कष्टी झालो तर आपण इतरांचा विचार कधी करणारच नाही. गीतेच्या अभ्यासाने आपल्याला हे शिकायचंय की नुसतं फक्त श्लोक आणि अर्थ आणि अभ्यास असं नाही होता का, मग तर त्याचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घ्यायचा आहे. त्या अभ्यासाचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला उपयोग व्हायला पाहिजे. ज्ञानेश्वरांनी असं म्हटले की विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले. हे त्यांनी का म्हणू शकले हो? तुकाराम महाराजांच्या पुढं, ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढं काही प्रश्न नव्हते का? आपले काहीच प्रश्न नाहीत, इतके मोठे प्रश्न त्यांच्या पुढे होते, पण तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये विश्वाचं अर्थ प्रकाश झालं. किंवा बुडती हे जन न देखवे डोळा असं तुकाराम महाराज म्हणू शकले. कारण का, तर त्यांनी आपल्यापेक्षा, स्वतःपेक्षा इतरांचा विचार जास्त केला. 18 विश्व दारिद्र्य आणि लोकांकडून होणारा छळ कशामुळेही त्यांची शांती ढळली नाही आणि त्यांना कसला ताणही आला नाही. आम्ही संतांचा आदर्श पुढे ठेवून दैनंदिन जीवन जगत गेलो तर आपली वृत्ती सुद्धा कशी होईल, तर प्रश्न असणारच. जीवनाचं स्वरूपच हे असं आहे, असं म्हणून आम्ही इतरांना मदत करायला पुढं होऊ. गीतेने आम्हाला काय शिकवलं की निरपेक्ष जीवन जगा म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे. निष्काम कर्मयोग आम्हाला गीतेने शिकवलेलं आहे.
म्हणजे काय होतं की आम्ही एखाद्याला मदत करतो, करत नाही असं नाही, पण ते सतत घोकत बसतो, लक्षात ठेवतो मी अमक्याला यावेळेला मदत केली होती आणि माझ्या मदतीला मात्र कुणी आलं नाही, ही भावना आम्हाला सारखी सतावते आणि मग विनाकारण मनस्ताप होतो. मग काय होतं, आपोआपच ताण वाढतो, टेन्शन येतं. वास्तविक पाहता भगवंताने आम्हाला शिकवलेलं असं आहे, गीतेने आम्हाला असं शिकवलेलं आहे की काय आहे, करून मोकळं व्हायचंय. एखाद्याला मदत करायची तर ते आठवत बसायचं नाहीये, करायचं आणि विसरून जायचं. ही खरी कर्माची कसोटी आहे. प्रत्येक क्षणाचा उपभोग जेव्हाचा तेव्हालाच घ्यायचा, कुठलाही हिशोब मागं ठेवायचा नाही. ज्या त्या वेळेचा हिशोब ज्या त्या वेळेला. मदत केली तर ती विसरून जायचे, ती आपल्यासाठी आपण केली आहे की त्याच्यामुळं ईश्वराची कृपा आपल्यावर होणार आहे हे लक्षात ठेवून आपण केलेली मदत विसरून जायची. हिशोब मागं ठेवायचा नाही. अपेक्षा जितक्या जास्त तितक्या दुःख, निराशा आणि ताणतणाव जास्त. आणि तसं म्हणायला गेलं तर आता आपल्या गीतेच्या अभ्यासार्थींना हे कुठल्याही प्रकारचे ताणतणाव हे असायला नकोय. जर आपल्याला कोणी विचारलं तरच सल्ला द्यायचा आहे, हे तितकंच खरं आहे. म्हणजे मुद्दाम कोणाला तरी सल्ला देण्यासाठी म्हणून आपण पुढं व्हायचं नाहीये. जर एखाद्याने कुणी आपल्याला काही समस्या सांगितली तरच आपण त्याला मदत करायची. भगवंतानी काय सांगितलं होतं, ज्या वेळेला युधिष्ठिर आणि अर्जुन आणि दुर्योधन दोघं जेव्हा भगवंताकडे गेले महाभारत युद्धाच्या वेळेला आणि तुमची मदत आम्हाला पाहिजे असं भगवंताने जेव्हा सांगितलं दोघांनी, त्याला भगवंतानी काय सांगितलं की मी स्वतः युद्धात भाग घेणार नाही, न धरी शस्त्र करीनी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. तीच भूमिका आपण करायची. भगवंतांनी जे सांगितलं का नाही तीच भूमिका आम्हाला करायची आहे की कोणी जर विचारलं तरच सल्ला द्यायचा आहे, पण तो सल्ला असा असावा की ज्यामुळं त्याला त्याचा फायदाच व्हावा. समोरच्या व्यक्तीला च्या मनामध्ये आपण विश्वास पूर्णपणाने जतन करायचं आहे. आपण आयुष्यभर अहंकार जपला, माझं माझं म्हणून वस्तू जपल्या, घरासाठी शेतीवाडीसाठी धावपळ केली, मुलांच्या शिक्षणासाठी त्यांचं सुरळीत लावण्यासाठी हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी केलं असं आपण म्हणतो. आता आपल्याला कुठलाही हव्यास धरायचा नाही, कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा कामना ठेवायच्या नाहीत. तर मग काय होईल, आपोआपच ताण आणि तणाव कमी होतात. एक गंमत सांगते. माझ्या मैत्रिणीच्या नातवाचं लग्न होतं. माझी मैत्रीण म्हणजे साधारण 80 वर्षाच्या दरम्यान. तिच्या नातवाचं लग्न आहे म्हणल्यानंतर तिने मला मुद्दाम फोन केला की तू नक्की ये बरं का लग्नाला, तू आलंच पाहिजेस. इतक्या आग्रहाने बोलवलं की मला जाणं भाग होतं. मी लग्नाला गेले, एकटीच बसली होती आणि एवढी सगळी माणसं असून सुद्धा मी गेल्याबरोबर तिच्या डोळ्यातनं पाणी आलं. अगं म्हणलं का ग, आज नातवाचं लग्न आहे आणि असं का? अगं म्हणली बरं झालं तू आलीस, कोणीच नाही ग माझं या लग्नासाठी आलेले, इतके सगळेजण जमलेत पण माझं कोणीच नाही ग. मी म्हटलं अगं असं का म्हणतेस, माझं कोणीच नाही असं का म्हणतेस? तर तिने सांगितलं की अगं सगळी जी माणसं आहेत का नाही ती सगळी माणसं त्या सुनेच्या बाहेरची आणि मुलांचे मित्र, माझं कोण आहे याच्यात? म्हणजे 80व्या वर्षी जर आमची ही अवस्था असेल की माझं कोणीतरी पाहिजे आणि माझं कोणी नाही, ही जर भावना असेल की अरे त्या सुनेची माणसं, त्या मुलाचे मित्र, येणारी सगळी जण ही आता आपली वाटावीत ना. आपली म्हणजे वेगळं काहीतरी त्याला आपलं असायचं, आपलं आपण वेगळेपण इतकं जपायचं काय कारण आहे? हळूहळू आपल्याला या सगळ्यातनं वेगळं व्हायचंय, मुक्त व्हायचंय, हे आपल्याला गीता शिकवते. कुठल्याही प्रकारच्या त्याच्यात नात्यात गुंत्यात अडकायचं नाहीये. सगळ्यांच्यावर आपण सहज भावाने प्रेम करत जायचंय. कुणाला जे काय आवश्यक असेल तेवढी मदत करायची आणि
अलगदपणाने त्यातनं बाजूला व्हायचंय. भगवत चिंतनामध्ये आपल्याला रमायचंय. आपण आतापर्यंत आयुष्यभर आपला स्वधर्म सांभाळला, निरपेक्ष बुद्धीनं आपलं कर्तव्य केलं, होता होईल तेवढी लोकांना मदत केली, कुणाची निंदा केली नाही, कुणाचा द्वेष केला नाही, कुणाचं वाईट चिंतलं नाही. अगदी सगळी कर्तव्य आम्ही करत गेलो आणि कर्तव्य करत असताना परमेश्वराशी अखंड अनुसंधान ठेवलं. असा जर भक्त असेल तर तो भक्त देवाला आवडतो. देव त्याला अंतकाळी मदत करतो. म्हणजे ताणतणाव तर नाहीतच, पण काय होतं, एक आणखीन एक ताण येतो बरं का आपल्या मनावर. कुठला ताण येतो की आता वय झाले आणि वय झाल्यानंतर आम्हाला मृत्यूची भीती वाटते. आम्हाला मृत्यू कसा येईल, कितपत पडावं लागणार नाही ना, दुखणी कसली येतील, काय त्रास होईल, कोण करेल आमचं, न कळत काहीतरी मनावर असा ताण येत असतो. पण जर आम्ही आयुष्य सगळं जर अशा पद्धतीनं घालवलं असेल, निरपेक्ष बुद्धीनं सगळी कर्तव्य केली असतील, स्वधर्म सांभाळला असेल, कुणाची निंदा न करता, कुणाचा द्वेष न करता, कुणाचं वाईट न चिंतता जर आपण आपलं जीवन जगलं असू आणि परमेश्वराशी अनुसंधान ठेवलेलं असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारची काळजी, चिंता वाटण्याचं कारण नाही. कारण का तर असा आम्हाला भक्त जो आहे तो देवाला भक्त आवडतो. असा भक्ताला देव अंतकाळी मदत करतो. काय होतं, आमच्या हातून जर काही चुका झाल्या असतील, आम्ही विनाकारण आयुष्यामध्ये कुणाला दुखावलं असेल, कुणाला त्रास दिला असेल, कपट कारस्थान केलं असेल, विनाकारण कुणाचा अपमान केला असेल, तर हे सगळं काय होतं, ज्यावेळेला आमच्या अंगात ताकद असते तोपर्यंत आम्हाला त्याचं काही वाटत नाही. पण ज्या वेळेला आम्ही अंथरुणावर पडतो आणि शेवटचं दुखणं ज्यावेळेला आमचं सुरू होतं, ज्या वेळेला आमचं शरीर हतबल झालेलं असतं आणि त्यावेळेला आम्हाला अंथरुणावर पडल्यानंतर जुन्या गोष्टी आठवतात आणि पश्चाताप होतो, जीव व्याकुळ होतो. देवाचं नाव घ्यायचं ते विसरतच आणि ह्या जुन्या गोष्टी सगळ्या आठवायला लागतात. मन सैरभैर झालेलं असतं. पण आता या वयामध्ये आणि आता ह्या अवस्थेमध्ये जुनं काहीही आठवून आणि मन व्याकुळ होऊन पश्चाताप वाटून आता काहीही करता येण्यासारखं नसतं. आणि म्हणून जितकं लवकरात लवकर आपण ही गीतेची शिकवण अंमलात आणू आणि त्याप्रमाणे आपण वागायला सुरुवात करू, तितकं आपल्याला त्याची मदत होणार आहे. आपण अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहिलो, आयुष्यभर चांगली कामं केली तर काय होतं की आयुष्याच्या शेवटी माणूस निश्चिंत असतो, शांत असतो, तृप्त असतो, कृतार्थ असतो आणि त्या ईश शक्तीशी कृतज्ञ असतो. भगवंतांनी गीतेमध्ये एक आश्वासन दिले आपल्याला आणि माऊलींनी ते फार छान सुंदर शब्दामध्ये माऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे. माऊली काय म्हणतात, एक 5-10 मिनिटात संपवते बरं का, थोडं शेवट हे आहे. माऊलींनी काय म्हटले, ते ऋणवईपण देखोनी अंगी मिया आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी. आत्तापर्यंत आयुष्यभर माझा भक्त इतका चांगलेला वागलेला आहे, त्यानं मला प्रसन्न करून घेतलेलं आहे आणि त्यानं मला ऋणी केले. बघा, नेहमी भक्त देवाचं ऋणी असतो. देवाने आपल्यावर कृपा केली म्हणून भक्ताला असं वाटत असतं की मी देवाचा ऋणी आहे. पण आता काय झालं की हा भक्त आयुष्यभर इतका चांगला वागलेला आहे, कुणाचा द्वेष नाही, मत्सर नाही, आयुष्यभर चांगली कामं केल्यामुळं आणि भगवंताशी अनुसंधान ठेवल्यामुळं काय झालं की देवाला असं वाटायला लागलं की या भक्तांनी मला ऋणी केले. आणि बघा तुम्ही, माणसाला सुद्धा कुणाच्या ऋणात राहायला आवडत नाही. आपण काय म्हणतो, अमकी तमकीनं मला अमक्या वेळेला साडी दिली की नाही, ती केव्हा तरी मला परत तिला द्यायला पाहिजे. म्हणजे कुणाच्याही ऋणामध्ये राहायला माणसाला आवडत नाही. मग देवाला तरी आवडेल का? म्हणून देव काय म्हणतोय की या भक्तांनी मला ऋणी केलेलं आहे, तर आता मला या भक्ताच्या ऋणामधनं मुक्त व्हायचंय.
मिया आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी. मला उत्तीर्ण व्हायचंय परीक्षेत. जसं असतं की नाही, परीक्षाचंही देवाला आता परीक्षेमधून उत्तीर्ण व्हायचंय. आणि त्यासाठी तो काय करतो मग? तर म्हटलं, भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी. देव काय म्हणतो की मला या भक्ताच्या ऋणामधून उत्तीर्ण व्हायचंय, म्हणून त्याच्या ऋणातून मुक्त व्हायचंय, म्हणून काय करतो मी? माझ्या भक्ताच्या शेवटच्या वेळेला जेव्हा तो शरीर सोडतो, भक्ताची या तनुत्यागी, जेव्हा तो शरीर सोडतो त्यावेळेला त्याची मी सेवा करतो. परिचर्या करी. परिचर्या म्हणजे सेवा. भगवंताने आपल्याला हे आश्वासन दिलेलं आहे की मी तुमची सेवा करेन. भगवंताचं हे आश्वासन म्हणजे फार मोठं आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे की माझ्या भक्तांनी मला ऋणी करून ठेवले. आता आपल्यावर जर कोणाचं ऋण असलं तर आपण जसं त्याचं ऋण फेडल्याशिवाय राहत नाही, तसं देव सुद्धा आपल्या ऋणामध्ये राहणार नाही. देव आपली मदत करतील. आता कशी मदत करतील? भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी म्हटले. देव काय सेवा करणार आपली? तर देव कशी सेवा करतात? तर त्यांनी सांगितलं, माऊलींची चोवी आहे, देह वैकल्याचा वारा झणी लागेल माझी या सुकुमारा. ज्या वेळेला माझा भक्त असा हवालदिल होतो आणि शारीरिक दृष्ट्या तो अत्यंत विकलांग असा झालेला असतो, त्यावेळेला मी त्याच्यासाठी काय करतो? काय भगवंताचं आपल्यावरचं प्रेम किती आहे बघा. माऊली इतक्या सुंदर शब्दात सांगतात. काय म्हणतात? माझी या सुकुमारा. विचार करा, असा विकलांग झालेला, ज्याला आपल्या शरीराचंही भान नाहीये, अशा भक्ताला भगवंत काय म्हणतात? सुकुमार म्हणतात. कोण म्हणेल का आपल्याला सुकुमार? माझ्या मनात असा विचार येतो की आता आपल्या ह्या वयामध्ये आपल्याला कोणी सुकुमार म्हणणार आहे का? कोण सुकुमार म्हणणार आहे? पण देव आहे म्हणतात. भगवंत म्हणतात आपल्याला की हा माझा सुकुमार भक्त आहे. आणि मी काय करतो? आत्मबोधाचा पांजिरा सुयेते, त्याला आत्मबोधाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवतो. आत्तापर्यंत माझ्या भक्तांनी माझी एवढी सेवा केली आहे की त्याला आता आत्मबोध झालेला आहे, त्याला आत्मस्वरूपाची ओळख झालेली आहे, आत्माराम त्याला भेटलेला आहे आणि त्यामुळे त्या भावात तो राहतो. त्यामुळं देहभाव त्याचा पार पूर्ण गेलेला असतो आणि तो आत्मभावामध्येच राहिलेला असतो. असा आत्मभावाचा पिंजरा मी त्याच्या भोवती करतो, असं भगवंत सांगतात. माऊली सांगतायत भगवंताच्या. आता एक थोडंसं सांगायचंय की काय सांगितलं त्याने की माझ्या भक्ताला अंतकाळी कुठल्याही प्रकारची चिंता नाही. कारण का? तर मी त्याची काळजी घेतो ना. त्यामुळं काय आहे की माझ्या भक्ताला आता म्हणून देहांतीचे साकडे माझिया कहीच न पडे. अंतकाळ आमचा कसा असेल, मृत्यू कसा येईल, कुठं येईल, काय अवस्था होईल, आमची सेवा कोणी करतील का नाही, आमचं काय होईल, कुठल्याही प्रकारची चिंता त्याला नसते. म्हणून देहांतीचे साकडे माझिया कहीच न पडे. फार माऊलींचे शब्द छान आहेत बघा. माझिया म्हटले म्हणजे भक्ताला त्यांनी काय, माझा भक्त, केवढा गोडपणा आहे त्याच्यामध्ये की माझा भक्त. म्हणून देहांतीचे साकडे माझिया कहीच न पडे. मी आपुलिया ते आपुलीकडे सुखेची आणि. मी माझ्या भक्ताला आपुलिया ते म्हटले बरं का, म्हणजे माझा भक्त, माझ्या भक्ताला मी माझ्याकडं अगदी सुखाने अलगद घेऊन येतो म्हटलेलं आहे. भगवंतांनी आपल्याला हे आश्वासन दिलेलं आहे. माझ्या भक्ताला मी अलगद माझ्याकडे घेऊन येतो, सुखाने घेऊन येतो म्हटले. यापेक्षा भगवंतांनी आपल्याला आणखी काय सांगायचंय, काय आश्वासन द्यायचंय? भगवंत योगक्षेम वाहणार म्हणजे काय करणार? तर अशा पद्धतीनं भगवंत आमची काळजी घेतात. कुठलाही प्रीमियम न भरता भगवंत आमची काळजी अशा पद्धतीनं घेणार आहेत. फक्त आम्ही एकच करायचंय की भगवंतावर अत्यंतिक निष्ठा ठेवायचे, श्रद्धा ठेवायचे आणि भगवंताला अनन्य भावाने शरण जायचे. असं जर झालं
तर आम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही, कोणत्याही प्रकारचं ताण घेण्याचं कारण नाही आणि कुठलाही तणाव आम्हाला येणार नाही. म्हणून मग तणावच नसेल तर तणावातून मुक्त कसं व्हायचं हा प्रश्नच येणार नाही. मग हा विषय सुद्धा काही घ्यावा लागणार नाही. म्हणजे काय बघा, आपण सगळेजण असं छान जीवन जगूया. हे आपल्याला क्रिकेटचा खेळ माहिती आहे सगळ्यांना. क्रिकेटमध्ये एक टीम असते. त्या टीम मधला जो खेळाडू आहे की नाही, तो षटकार चौकार मारतो आणि टीमला विजय मिळवून देतो. कॅप्टन धावत येतो आणि पाठीवर थाप मारून म्हणतो, छान खेळलास. आपला कॅप्टन आहे परमेश्वर. आपण त्याला भेटायला जाऊ तेव्हा तो आनंदाने आपलं बोट धरून आपल्याला घेऊन जाईल आणि आपल्याला जवळ घेऊन म्हणेल, वा छान जगलास, छान प्रपंच केलास, उत्तम परमार्थ साधलास. अशी भगवंतानी आपल्या पाठीवर थाप मारावी आणि आपल्याला आनंदाने त्याच्याकडे घेऊन जावं. आणि जोपर्यंत आम्ही जीवन जगतो आहे, व्यवहारात आहे, तोपर्यंत आम्हाला अशा पद्धतीनं जीवन जगण्याची, जसं गीतेने सांगितलंय तशा प्रकारचं जीवन जगण्याची, कोणत्याही प्रकारची काळजी न करता आनंदाने जीवन जगण्याची शक्ती आम्हाला ह्या गीतेने द्यावी, एवढी प्रार्थना करूया आणि थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. छान झालं आजचं निरूपण. मी आता सुचिताला विनंती करते की तिने आरती म्हणावी. नमस्कार.